आज कोर्टामध्ये एका महत्त्वाच्या केसचा निकाल लागला, ज्या केसचा निकाल गेल्या 20 वर्षांपासून प्रतीक्षित होता। हा निकाल केवळ कोर्टाच्या बाबतीत महत्त्वाचा होता, राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा होता, कारण पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालावरतीच ओमराजे निंबाळकर हे त्यांची पुढची राजकीय वाटचाल किंवा पुढची राजकीय भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे या निकालाचा ऑपरेशन टायगरवरती नेमका कसा परिणाम होणार याची उत्सुकता होती। आज कोर्टाचा निकाल तर 20 वर्षांनी आला, परंतु तो ओमराजेंच्या विरोधात गेला। त्यामुळे आता ऑपरेशन टायगर बाबतची आपली पुढची भूमिका आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच स्पष्ट करू, 2 दिवस आणखी लागतील असं ओमराजेंनी सांगितल्यामुळे ऑपरेशन टायगर बद्दल पुन्हा एकदा एक प्रकारे एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा असून सगळे खासदार लवकरच शिवसेनेमध्ये विलीन होणार आहेत। मात्र ओमराजे निंबाळकर अजूनही जाहीरपणे आपली भूमिका मांडत नसल्यानं काहीसा संभ्रम निश्चित आहे। आपला राजकीय निर्णय जनतेशी चर्चा करून ठरवू असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची औपचारिक घोषणा नेमकी कधी होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। सही केली का राजे, तुम्ही सही केली आहे का? काय मग 2022 ला ज्यावेळेस सेना फुटली, मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी तुम्ही राजे आज अपेक्षा होती त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवेन। मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल, म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। मी यापूर्वी ठाकरेंवरती कधी टीका केली नाही आणि आगामी काळातली राजकीय वाटचाल काहीही असो, ठाकरेंवर कधीच टीका करणार नाही असं ओमराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलेलं असलं तरी दुसरीकडे ठाकरेंच्या गोटातनं संजय राऊतांनी मात्र ओमराजे निंबाळकर यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडलाय। मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल, म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। ओमराजे हा एक भंपक माणूस आहे। राजे शब्द काढायचं का आमचे चंदनशिव म्हणाले, भंपक आहे, त्याची भाषणं आहे का? मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं असा हा माणूस। सोडून द्या आता ही गोष्ट, गेले ना, शेणातला किडा शेणात गेला। आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींजवळ तशा प्रकारचं हे करावं, उद्धवजी त्याबद्दल निर्णय घेतील। परंतु तिच्या बाबतीमध्ये त्यांनी पक्षाची शिस्तमोड केलेली आहे। त्यांनी त्या प्रकारचं अजिबात पक्षाने घेतलेल्या त्या निर्णयावर, त्या मीटिंगवर त्यांनी एक प्रकारचा बहिष्कारच टाकला होता आणि ते आलेले नव्हते। त्यावरून त्यांनी पक्षशिस्तीचा भंग तर केलेला आहे। आणि ठाकरेंच्या या प्रतिक्रियांमधनं, ठाकरेंच्या ज्या नेत्यांच्या प्रतिक्रिया, त्यावरनं हे तर निश्चितपणे स्पष्ट होते की त्यांनी हे खासदार माघारी फिरतील, परत येतील ह्याची आशा जवळपास सोडून दिलेली आहे।